घरची गाडी 34 गाड्या झाल्या होत्या. म्हणजे लगातार ते 34 गाडी झाली होती. एक पण गाडी पडली नव्हती. आणि तुम्ही तर पाहिलं असेलच शर्ती तुम्ही बिनजोडमध्ये, आणि पब्लिक पण त्याला पाहतेच किती पळतो ते. त्याचा बोलू तितका आम्ही कमीच आहे. सोन्याने सगळ्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. आता अपेक्षा त्याने आम्हाला इतक्या टॉपवर आणलं आहे, त्याला जर बोलू तेवढं कमीच आहे. कसं आहे, आम्हाला जेवढं सरळ समोरची गाडी येईल ना तेव्हा आम्हाला मजा येते. असे बाहेर गेली समोरची गाडी ते काय ते शर्तीला आहे नाही. समोरची गाडी सरळ येऊन आपली हार हो या जीत हो, त्याच्यात काही कोणची ना कोणची हार जीत होते, पण सरळ येऊन जी मजा असते तीच मजा शर्तीला. नमस्कार मित्रांनो, आपल्याजवळ असा बैल आहे ज्याने 4-5 वर्ष अड्डे गाजवलेत बिनजोडचे. खुटारीचा सोन्या यांच्याच दावणीला अजून एक बैल होता लकी, जो आज या दुनियेत नाही. त्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्या दोघांची कारकिर्दी तर भारीच होती, पण त्याच्या आधी आपण खुटाऱ्या सोन्याबद्दल जाणून घेऊ. खुटारीचा सोन्या दादा आधी कुठून खरेदी केला होता आणि कितीला खरेदी केला होता? औरंगाबाद जालन्यावरून खरेदी केलं होतं. तो कितीला खरेदी केलं? 2.5 लाख रुपये. कितव्या वर्षी, किती वर्षाचा होता तो तेव्हा दादा? 14 होता भाई. 14 होता. मग आपल्याकडे कधी आलाय तो? 2021ला. 2021 म्हणजे 3 वर्षापासून तो आपल्याकडेच आहे. याची कारकिर्दी कशी मुंबईच्या बिनजोडमध्ये? बिनजोडला तर तो जेवढ्या शर्ती केल्यात ना त्याच्यातून मोजून 2 ते 3 शर्तीच हारलेला आहे बैल. आणि बैल सरळ आला ना, सरळच येतो म्हणजे, पण कधी कधी काही दुसऱ्या समोरचा बैलाची काय मस्ती मुलं असे काय झालं तरच गाडी अशी होते, नाही तर बैल सरळच येतो. आणि तुम्ही तर पाहिलं असेलच शर्ती तुम्ही बिनजोडमध्ये, आणि पब्लिक पण त्याला पाहतेच किती पळतो ते. त्याचा बोलू तितका आम्ही कमीच आहे, कारण की घरची गाडी होती ती तेवढी पळतच होती लकी आणि सोन्याची. तेवढं काय आता काय. दादा घरची गाडी जी होती लकी आणि सोन्या, लकी कोणत्या खांदी पळणारा बैल आहे? हां, नक्की कोणत्या खांदी पळणार? दोन्ही खांदी गाडी पळत होती. आणि आपला खुटारीचा सोन्या आतून पळायचा आणि लक्की बाहेरून पब्लिकने पळायचा, दोन्ही साईड. तेव्हा असताना त्यांनी कोणते मैदान असं तुम्हाला चांगलं लक्षात जर लकी आणि सोन्याने गाजवला होता? कुठला आपलं? सर्वच मैदान घरची गाडी 34 गाड्या झाल्या होत्या. म्हणजे लगातार ते 34 गाडी झाली होती. एक पण गाडी पडली नव्हती. मग नेहमीच मित्रांनो आपल्या सोन्याच्या अंगावरती लकी, मिस यू लकी हा नाव असतो. कारण का त्यांच्याच धावणीतला बैल होता आणि त्यांनी खूप नाव केलं होतं. या जोडीने खूप नाव केलं होतं. आणि आता ती जोडी नसताना सुद्धा आपला सोन्या नाव गाजवतोय. तर सोन्याला मग आता पहिरा कसा असतो? सोन्याला पैरे पोरच करतात सगळे, आणि काका बिका सगळे पोरच पैरे करतात. आणि आता हीच गाडी सध्या पळते, सुंदर आणि सोन्या. म्हणजे असं बोलताय लकी नंतर अगर सोन्याला कोणता पैरा सूट झालाय तर सुंदर आंबेगावचा. सो मित्रांनो आपल्या समोर पाहत आहे, त्याचं शरीर सृष्टी पण भारी आहे, सुंदर. त्याची सुद्धा आपण मुलाखत घेऊया नंतर. सो आता खुटारीचा सोन्या आणि आंबेगावचा सुंदर ही गाडी बिनजोडला नाव करते. दादा कधी मग आपला बिनजोडचा हा खिलाडू आहे सोन्या, मग हा कधी घाटावर वरती गेलाय का शर्यतीसाठी? एकदा नेलता बैल सचिननं सोन्या, तिकडेच होते तेव्हा एक शर्यत केलेली होती घाटावर, पण बिनजोडला केलेली. 6च्या गाड्यात नाही नेला बैल. नंतर लगेच बैल 15-20 दिवसात खाली आणला. अच्छा, मग नंतर वरती पाठवलाच नाही बैल. अच्छा, म्हणजे एकदाच फक्त बिनजोड केलेलं. मग तिथे कसा होता, त्याचे पल कसा होता? ते आप मुंबईला पळतो तसंच तिथे पण पळलेला बैल. अच्छा, तो तलावावरून कसा पळतो सोन्या? तलावापासून लास्टपर्यंत खालपर्यंत तो फासच पळतो. आणि दादा कसं असतं आता काय, जसं आता आपल्या कशा बिनजोडच्या शर्यती खूप असतात आणि खूप रात्र संध्याकाळ पण होते. मग जर कसं असं काही 4च्या नंतर बैल आपला जेव्हा धावतो तेव्हा बरोबर तो गाडी जिंकून येतो. पण जेव्हा 7 होते मग कधी कधी गाडी पडते सुद्धा, जिंकते सुद्धा. मग तेव्हा आपण कसं बोलतो अंधार होता म्हणून आपला बैल आला नाही असं? आम्ही अंधार जास्त झालं तर गाडी खेळतच नाही, कॅन्सल करतो. आणि लवकरच आम्ही जेवढ्यात लवकर होतं तर तेवढ्याच लवकरच खेळतो, नाही तर अंधार झाला तर गाडी खेळतच नाही, कॅन्सलच करून टाकतो. दादा हा बैल जेव्हा तुम्ही घेतला होता त्याच्यामध्ये काय बघून घेतला होता? ते बाबांनी त्याला बघितलं होतं, बाबाची पसंत बाबांनीच घेतलं होतं त्याला. आणि घेतल्यानंतर कोणत्या मैदानात पहिला उतरवला आणि शर्यत जिंकली होती का ती?
पहिला उसाटणा मैदानच हे केलं होतं. तिथे कशी होतं पहिला मैदान? हा पहिला मैदानात विजय प्राप्त केला होता. हा विजय प्राप्त केला तिथूनच तो होता. विजय प्राप्त करत आलाय. मित्रांनो, म्हणजे यांच्या सांगितल्याप्रमाणे आज 2-3 वर्ष त्यांच्या दावणीला आणि हार्डली तुम्ही बोलल्याप्रमाणे 3 ते 4 शर्यती तो हारलाय. तो पण आपल्या चुकीमुळे. मग याला सराव कसा दिला जातो? सराव काय असतो त्याचा? सराव त्याला जे चालू शर्यतीमध्ये म्हणजे तुम्ही डायरेक्ट मैदानात सराव वगैरे प्रॅक्टिस वगैरे काही नसतो. आणि खाण्यामध्ये काय असतं त्याला खुराकच काय ऊस बीस मका ते. अच्छा, मग याचा जो पर आहे हे कसं काय टिकून ठेवलंय तुम्ही? म्हणजे कसं काय त्याला तुम्ही डायरेक्ट आणता, सराव नसता, प्रॅक्टिस नसता, तुम्हाला कसं कॉन्फिडन्स कसा आहे त्याच्याबद्दल? तो जेवढं त्याला आम्ही करतो तेवढं तो आम्हाला करून दाखवतो, तेच आम्हाला हे. नक्कीच. आणि याला ड्रायव्हर कोण असतो? भास्कर ड्रायव्हर शेलरपाडा. आणि त्याच्या व्यतिरिक्त बंटी ड्रायव्हर चिरनेर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे घाटावर ते एकदाच नेलता, त्याच्यानंतर नाही बिनजोडलाच. म्हणजे तुम्ही हॅप्पी आहेत का की बिनजोडमध्ये मुंबईमध्येच आपला कुटारीचा सोन्या परत, त्या व्यतिरिक्त कुठे नाही? मग दादा असं कधी विचार आला नाही का तुमच्या मनात? आता तुमच्या दावणीला लकी होता आणि त्याच्यासोबत घरचा साज होता, मग त्यानंतर लकी मला वाटतं मागच्या वर्षीच केला, मग त्यानंतर असं जाणीव नाही काय झालं की आपला सोन्या एकटा पडला किंवा त्याच्यासोबत दुसरा घ्यावा? बैल आहेत आपले इथं 3 ते 4 बैल आहेत. आता एक बैल सचिन, छोटा सचिन म्हणून आहे, त्याने पण आता शर्यत केली, गुलाल घेतला. तो पण गुलाल घेतोच, चालूच आहेत त्याचे पण गुलाल. तो किती वर्षाचा आहे? तो दुसरा झालाय आता. दुसरा झालाय. मग त्याचा आणि सोन्यासोबत कधी पल काढलाय का? नाही पलवलेला काय जुळलं नाही, पुढच्या वर्षी बघू नक्की. अच्छा, म्हणजे मॅच नाही होत आपला सोन्या धावतो तसा अजून तो नाही, त्याच्या स्पीडला यायला अजून टाइम लागेल. पण तो त्याचा कसं आहे, तो दमत नाही अजूनपर्यंत, म्हणजे पण पल मॅच नाही होत दोघांचा एकत्र. आता तुम्हाला तर लकी आणि सोन्याने खूप काही दिलंय आणि लकी तर नेहमी आठवणीतच राहील तुमच्या. आणि मी बघतो नेहमी की एवढा आठवणीत की जेव्हा मैदान आहे तो मिस यू लकी म्हणून नाव असतोच त्याचा. तर सोन्याकडनं काय अपेक्षा देता? सोन्याने सगळ्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. आता अपेक्षा त्याने आम्हाला इतक्या टॉपवर आणलंय, त्याला जर बोललो तेवढं कमीच आहे. आतापर्यंत त्याने आपल्याला काय काय प्राइजेस बक्षीसच्या स्वरूपात काय काय दिले त्यांनी? बक्षीस रास त्याने जेवढे शर्ती झाले त्याच्यात त्याला बक्षीस, ट्रॉफ्या बिप्या, बालद्या सगळं भेटलेलं. कधी पहिऱ्यासाठी फोन येतो का दादा? येतात ना, रास फोन येतात. अच्छा, मग त्याच्यानंतर फक्त आता आपलं सुंदर आणि जर सोन्याची गाडी व्यवस्थित धावते तर दुसरी गाडी पकडण्यात काय अर्थ आहे? कारण ही गाडी जर चालते तर ती गाडी. दादा आता मागे सुद्धा सोन्याने खूप म्हणजे मोठी बिनजोडची शर्यती जिंकल्या, त्याबद्दल काय बोलेल? म्हणजे सर्वांनाच माहिती आहे कोणती बैल होती ती, तर काय बोलेल त्याबद्दल? कसं वाटलं? काय बैल आमचा पळतो त्याच्यात काहीच नाही, पण कसं आहे, आम्हाला जेवढं सरळ समोरची गाडी येईल ना तेव्हा आम्हाला मजा येते. असे बाहेर गेली समोरची गाडी ते काय ते शर्तीला आहे नाही. समोरची गाडी सरळ येऊन आपली हार हो या जीत हो, त्याच्यात काही कोणची ना कोणची हार जीत होते, पण सरळ येऊन जी मजा असते तीच मजा शर्तीला. दादा मी लकीला तर बघितलं नव्हता, मागच्या वर्षी मी बघितलं नव्हतं. जसा हा व्हाईट आहे तसाच लकी सुद्धा व्हाईट होता का? नाही व्हाईट नव्हता, थोडा लाल कलरमध्ये होता. व्हाईट होता, लाल कलरमध्ये. मित्रांनो, मी तर लकीला पाहिलं नाही, पण मी नेहमी सोन्याच्या अंगावरती नाव बघितलेलं आहे. मी सहज विचारलं, कारण का आता मोस्ट ऑफ दी कसं असतं, प्रत्येक बैल मालकाची चॉईस असते, कलरमध्ये सुद्धा चॉईस असते, तर म्हणून मी जाणून करून घेतलं. सो मित्रांनो, आपला लकीच्या जोडीला सोन्या आणि लकी नाही, पण सोन्या आता असं नाव करतोय की मोठ्या बिनजोडच्या शर्यती जिंकून येतोय. आणि जेव्हा मी जातो की सोन्याचं नाव मला ऐकायला भेटतं, म्हणून माझी एक इच्छा होती की खुटारीच्या सोन्याची मुलाखत घ्यावी. मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला होता खुटारीच्या सोन्याची. सो त्याच्यानंतर आज पहिल्यांदा मी मुलाखत घेतली आणि दादा खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मुलाखत घेत असताना दादांना खूप फोन येतात, कदाचित त्यांचं नियोजनबद्दल असेल म्हणून मी मुलाखत इथे थांबवतो. आणि बरं वाटलं आज खुटारीच्या सोन्याची मुलाखत घेऊन. दादा असंच तुम्ही यश प्राप्त करत राहा आणि नक्कीच खुटारीचं सोन्या आणि सुंदर यापुढे सुद्धा नाव करेल.